चला सगळ्यांना शुभ दुपार, शुभ दुपार, शुभ दुपार. तर आता काही झालं फोन आला होता एक त्यामुळे उशीर झाला मला. तर आपला कार्यक्रम आहे 23 तारखेला. हे बघा हा पिरॅमिड कॅम्पस दिसतोय तुम्हाला. तर असा सगळा इथे सागाचं जंगल आहे तिथून यावं लागतं. मग पुणे सातारा जो रोड आहे किंवा सातारा पुणे त्याच्यावर हायवे पासून 3 किलोमीटर आत आहे. तर आता जे सातारकर आहेत ते मला असं वाटतं 2 गाड्यांनी येतील. आणि माझ्या गाडीत तर मी 8 जणांना नेऊ शकते. आता मी नावं द्यायला सांगितली होती. ग्रुपवर कम्युनिकेशनचं थोडं पथ्य पाळत जा. माझी मुलगी हे काही कम्युनिकेशन आहे का? त्या मुलगी संज्ञान आहे की नाही? मुलींनी नको का लिहायला? आपण सगळ्यांना का ग्रुपला ॲड केलंय मिस्टरांना, मुलांना, मुलींना? ते काही लहान नाहीयेत मुली. त्यांचं त्यांनी लिहिलं पाहिजे. तुमची मुलगी मी कुठं डोक्यात एवढं सगळं ठेवू? आता वेंगुर्ला आहे म्हटल्यावर मी म्हटलं सांगोलीकडनं येणार. ओप्पो कोण आहे? सविता मॅडम धन्यवाद तुम्ही पण जॉईन झालात. तर जरा ग्रुप कम्युनिकेशन बघायला पाहिजे की नाही सविता मॅडम हे काय चाललंय बघा. आता माझी मुलगी मी काय समजू? 8च्या वर मी नेणार नाहीये. फर्स्ट कम फर्स्ट बेस बघून घ्या आता आणि मला सांगा ते. आणि नवले ब्रिजवरनं सुभाष सर येणार आहेत त्यांच्या गाडीतनं 3 जणांना यायला सांगितलंय मी. मला वाटतं जयश्री गोडसे मॅडम आहेत का जयश्री गोडसे मॅडम? जयश्री CPH 19 कोण आहे? ओप्पो नाव नसेल तर मी आता इथून पुढे लगेच काढून टाकणार आहे. झालं आता नव्याचे 9 दिवस होऊन गेले तुमचे. पुष्कळ वेळा सांगायचं हेच कामं करत बसायची का? ओप्पो माझा आहे विजया देशमुख. ते नाव लिहा तुम्ही. विजया मॅडम नाव लिहा. प्रत्येक वेळेला तेच सांगत बसणार का? मोबाईलला असं हे करा, मोबाईलला हम्म, क्लिक करा हम्म, हम्म. आणि मग क्लिक केलं की 2 माणसांचं चिन्ह येतं. त्याला क्लिक करा. मग सगळी नावं येतील तुम्हाला पार्टिसिपंटची. तिथे पहिलं नाव तुमचं असतं तिथे क्लिक करा, नाव घाला. थांबा थांबा आणि थांबा. अंजली लाड मॅडम नंबर नाही घेतला का हो तुम्ही अजून? आता शिवसरोद्याला यायचंय ना, नंबर पाहिजे ना? तर हा सगळ्यांनी घेतलं. महत्वाचं लिहून घ्या. येताना काय काय आणायचं? थांबा तर थांबा. येताना पेंडुलम आणायचं. आहे का हो सविता मॅडम दाखवायला? पेंडुलम तुम्ही घरात करू शकता. किल्ली वगैरे असती टोकदार आणि त्याला तुम्ही आहे दोरी मॅडम बांधू दाखवते. शकता. हां, दाखवा ना जरा. तर किल्ली टोकदार असते ना किल्ली, त्याला दोरा बांधून आणा सुतळीचा. पेंडुलम घेऊन या. म्हणजे तुम्हाला कळेल पिरॅमिड काय करतं. आपलं शास्त्र शिकताना काय होतं हे कळेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आइन्स्टाईनची थेरी थांबा मी स्पॉटलाइट देते सविता मॅडमना. बघा आता मॅडमने किती छान काम केलं बघितलं तुम्ही मुद्रा मुद्रा कोर्समध्ये, चक्रामध्ये. चक्रामध्ये मॅडमनी रोज पर्सेंटेज दिले. चक्राचं आधी किती होतं नंतर. हा पेंडुलम आहे. आता आपल्याकडे हा पेंडुलम नाहीये. तर तुम्ही ही किल्ली घ्यायची कसली पण टोक टोक पाहिजे त्याला आणि दोरा बांधून टाका थोडासा असा. तर धन्यवाद सविता मॅडम. तर असं पेंडुलम घेऊन यायचा. तयार करा तुम्ही. म्हणजे तुम्हाला थोडंसं काही काही चांगलं कळेल. तर आपलं शास्त्र काय आहे, की एनर्जी इज एव्हरीथिंग. आइन्स्टाईननी सांगितलेलं आहे, की एनर्जीच सगळं काही आहे. माझं आयुष्य आत्ता माझ्या आयुष्यात जे काही घडतंय, मला कोण भेटणार आहेत किंवा कोणत्या इव्हेंट्स घडणार आहेत, ते माझ्या ऊर्जेवर अवलंबून असतं. मग माझी ऊर्जा जेवढी जास्त, तेवढे माझे आयुष्यातले प्रसंग जास्त. मला हवं ते मिळायला लागणार. आपण बघितलं मुद्रा काय, चक्रा काय, हवं ते मिळायला लागलं नवीन लोकांना सुद्धा. मग असं का होतं हवं ते मिळायला लागलं? घरात बदल जाणवले, व्यक्तींमध्ये बदल जाणवले. का तर आपली ऊर्जा बदलली तर सगळं बदलणार आहे. एनर्जी इज एव्हरीथिंग. मग आपली ऊर्जा बदलायची कशी? जास्त वाढवायची कशी? तर ध्यान हे एक टेक्निक आहे. मुद्रा दुसरं टेक्निक आहे. हस्तमुद्रा. मग ध्यानामध्ये चक्रा ध्यान आपण केलं. आता आपण वेगळं करणार आहोत थोडंसं. आपण शिवसरोदय शास्त्र शिकणार आहोत. मग शिवसरोदय शास्त्र म्हणजे काय? तर शिवानी पार्वतीला 365 श्लोकमध्ये सर्व सिद्धी कशा मिळवायच्या जीवनामध्ये ते श्लोक दिले.
चावीच दाखवू का? हा चावी पण दाखवा. चावी दाखवा, चावी असेल तर. सविता मॅडम चावी पण दाखवतायत. हे बघा. नाही दिसत आहे. वर उचला. हां. नाडी बांधलीये तुम्ही, सुतळी बांधू शकता, साधा पुढेचा दोरा बांधू शकता होलमधनं. पण चावी टोकदार पाहिजे, लक्षात घ्या. तर असं घेऊन यायचंय येताना. ठीक आहे? तर आता मी सांगितलंय तुम्हाला की पेंडुलम आणायचं. येताना काय-काय घेऊन यायचं? तर पेंडुलम आणा. दुसरी पाण्याची बाटली आणा. पाण्याची बाटली आणा स्वतःचं. स्वतः पाणी आहे तिथे, पण तरी असलेली बरी ना, आपल्याला कोर्स करायचा आहे ना. बाकी काही भेटी आणायच्या नाहीत मला. ठीक आहे? मला नाही पिरॅमिडला पण नाही आणायच्या. काही घेत नाही आपण. तुम्ही फक्त यायचं. येताना मौनात यायचं. जास्त बडबड करायची नाही गाडीत. तुम्हाला खरोखर घरी गेल्यावर बदल हवे असतील आयुष्यात. जे हवंय, ते झालेलं हवं असेल, तर मौन पाळून या. येताना मौन पाळून या, जाताना मजा करा. मजा म्हणजे गप्पा मारा शकता. थांबायचं नाही कुठं नाही, येतानाही थांबायचं नाही, जातानाही कुठं नाही. कारण महत्वाचं पिरॅमिडची ऊर्जा घरी न्यायची आपल्याला. त्यामुळे कुठं अधेमध्ये ती ऊर्जा देऊ नका. महत्वाचं सांगते मी. नंतर घरातच शक्यतो राहा. विनाकारण घराच्या बाहेर पडू नका. ॲज फार ॲज पॉसिबल एक 5-6 दिवस तरी. नाही तर मग कामं आहेत तर जा. पण विनाकारण जाऊ नका. कुठं हळदी-कुंकवाला गेलो, कुठे असलं काही करू नका. तुम्हाला बदल हवेत ना, पिरॅमिड ऊर्जेपासून काही हवंय, तर लगेच त्या ऊर्जा घालवू नका. हळदी-कुंकवाला गेला तिथे जाणार, बर्थडेला गेला तिथे जाणार, लग्नाला गेला काही होत नाही असलं काही केलं नाही तर 5-6 दिवस. अनुभवा काय झालंय आपल्यामध्ये बदल आणि ते ग्रहण करा. मौनामध्ये यायचं. तिथे पिरॅमिडमध्ये आलं की मौनात यायचं. आतमध्ये हे करायचं नाही. तिथे गेट आहे बघा इथे. माझ्या पाठीमागे एक गेट आहे. तिथे गेट आलं की ऊर्जा बघायची लगेच हाताची. तर हाताची ऊर्जा सविता मॅडम बघून दाखवतील. ही निरीक्षणं नोंदवायची आहेत बरं का. मॅडम दाखवा. सविता मॅडम कोऑर्डिनेटर आहेत बघा. व्हिडिओ ऑन करा ना. सविता मॅडम? सविता मॅडम व्हिडिओ ऑन करा आणि ऊर्जा कशी मोजायची दाखवा. तर हा दाखवते मॅडम. हां. हातावर दाखवा. हाताची ऊर्जा बघायची येताना. म्हणजे तुम्हाला कळेल, की काय घडतंय पिरॅमिडमध्ये. पिरॅमिड परिसरात काय घडतंय आणि पिरॅमिडमध्ये काय घडतंय. तर हे बघा, असा पेंडुलम आहे ना, त्याला नाव ठेवून द्या. समजा काही पण नाव ठेवलं. ऊर्जाच नाव ठेवलं आपण. मैत्रीण केलं त्या पेंडुलमला ऊर्जा. ऊर्जा थांबा मॅडम, स्वच्छ करून घ्या आधी. हां, असा दुसऱ्या हाताने दाबायचं. ऊर्जा, तू क्लीन हो. बाकीच्या सगळ्या ऊर्जा तू काढून टाक ऊर्जा आणि मला माझी आत्ताची ऊर्जा खरोखर दाखव. असं म्हणा त्या नावाने पेंडुलमला. मैत्री करा. हां, आता दाखवा. हं. आता बघा कसा धरलाय मॅडमनी अंगठा आणि बोट बघा. आणि किती वर धरलाय बघा. आता तो जो हलतोय पेंडुलम, तो घड्याळाच्या काटेच्या दिशेने फिरला तर चांगली एनर्जी आहे. आणि जर घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरला तर निगेटिव्ह एनर्जी. आता मॅडमची बघा ऊर्जा. आणि गरगर स्पीड फिरतोय. स्पीड म्हणजे जास्त ऊर्जा. हळू म्हणजे कमी ऊर्जा. आणि परीघ पण बघा त्या पेंडुलमचा केवढा होतोय. ठीक आहे? तर अशी मोजायची. ठीक आहे मॅडम. तर हे लक्षात घ्या तुम्ही आणि अशा पद्धतीने करायचं आहे. लिहून घ्या आता. पेंडुलम आणायचंय, पाण्याची बाटली आणायची. एवढं 2च आणायचं. बाकी पेन मिळणार आहे, वही मिळणार आहे, नोट्स मिळणार आहे. रिपीटवाल्यांना मिळणार नाही. तुम्ही घेऊन यायचे रिपीटवाल्यांनी. रिपीटवाल्यांनी ते घेऊन यायचं. परत दुसरं तुमच्याकडं काही क्रिस्टल्स असतील, तुमची आयुर्वेदिक औषध असतील, तर ती तुम्ही चार्जिंगला घेऊन येऊ शकता पिरॅमिडमध्ये. पिरॅमिड हे उच्च ऊर्जा केंद्र आहे. तुम्ही ज्या काही वस्तू तिथे ठेवणार आहात, ते चार्ज होणार आहेत. मोबाईल कसा चार्ज करतो, बॅटरी चार्ज करतो, तसं आपणही चार्ज होणार आहोत. आपण जसं चार्ज होणार आहेत, तसं आपल्या चांगल्या वस्तूही चार्ज होणार आहेत. म्हणजे ॲलोपॅथिक औषधं आणू नका. आयुर्वेदिक असतील तर क्रीम असतील,
काही तेल असेल तर त्याचे गुण वाढणार आहेत. तर ते घेऊन या. क्रिस्टल्स असतील तर घेऊन या. तर हे तुम्ही घेऊन येऊ शकता बरोबर. चार्ज करायला ठेवू शकता वरती आल्यावर पिरॅमिडमध्ये जाऊन आणि जाताना न विसरता त्या बुद्धाच्या जवळ ठेवायचं आणि जाताना आठवणीने घेऊन जायचं. तर हे एक करायचं. पाणी एक बाटली जास्त आणू शकता. घरी गेल्यावर लोकांना पिरॅमिडमधली पाण्याची बाटली द्या. त्या पाण्याचा उपयोग तुम्ही करू शकता. स्वतःच्या कांतीला असं सगळं फिरवू शकता चेहऱ्यावरून. केसांना लावू शकता. जिथे दुखतंय तिथे लावू शकता ते 8 दिवस पाणी बाटलीतलं. कॉपरचे पिरॅमिड हवे असतील तर मला सांगायचे आहेत. ते पण आता मला आठवलं तर कॉपर पिरॅमिड आणलेत मी. तर ते ₹1200 आहेत. तुम्हाला घ्यायचे असतील तर घेऊ शकता. तर मला आधीच सांगायचंय बरं. हे बघा इथे गेट दिसतंय. इकडं गेट आहे बघा इथे. इथे गेट आहे. इथे आलं की ऊर्जा मोजायची. असं कॉपरचा पिरॅमिड आहे. मग हे पिरॅमिड आपण असं ठेवून ध्यान करू शकतो रोज. म्हणजे खूप अजून ध्यानाचे इफेक्ट वाढणार आहेत. आत्ता नाही असं सांगायचं ग्रुपवर यादी, लिस्ट. मी काय लक्षात ठेवू शकते का? ग्रुपवर टाकायचं कॉपर पिरॅमिड. हा 1200ला आहे कारण हे प्युअर कॉपर आहे, इनॅमल कॉपर आहे. दुसरं साधं कॉपर स्वस्त मिळणार आहे. ह्याला जॉईंट जास्त नाहीयेत. असलेले मग ते इफेक्ट कमी असतो, ऊर्जा कमी असतात. तर ग्रुपवर लिस्ट करा. हवेत ते 1200ला आहे आणि ते तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता आणि पिण्याच्या पाण्यावर ठेवू शकता. असं. आता हा ग्लास आहे. तुमचा हंडा आहे. तर असं ठेवू शकता. म्हणजे चार्ज होणार आहे. आणि त्याचे उपयोग भरपूर आहेत. YouTubeवर आहेत आपलं. पुस्तक वाचलंय आपण पिरॅमिडच्या फायद्यांचं. समजा आता माझं डोकं दुखतंय, तर मी असं घालू शकते. माझा हात दुखतोय, तर मी असं ठेवू शकते. माझी छाती दुखती, तर मी असं ठेवून झोपू शकते. माझा खांदा दुखतोय, तर मी असं करून झोपू शकते. माझा गुडघा दुखतोय, गुडघ्याला घालून झोपू शकते, असं. सगळ्या गोष्टींवर खूप फायदेशीर आहे. रोज त्याच्यात तुम्ही औषधं तुमची ठेवू शकता. आयुर्वेदिक, ॲलोपॅथिक नाही. तर हे घेऊन या येताना. बास पिण्याची बाटली आणि पेंडुलम एवढं महत्वाचं आहे. अजून एक पाण्याची बाटली हवी असेल तर ती आणा किंवा रिकामी आणा. तिथलं पाणी घेऊ शकता तुम्ही. आम्ही घरनं ॲक्वागार्डचंच पाणी आणतो तिथे. त्यामुळे ते तुम्ही भरून तुम्हाला काही गाडीतनंच यायचंय तर त्यामुळे तसं काही बघा बघा तुम्ही कसं. प्लास्टिकच्या बाटल्या शक्यतो वापरू नका पाण्याला. कारण इथे हाय ऊर्जा करायची आणि प्लास्टिकची बाटली ठेवायची. काही उपयोग नाही त्या प्लास्टिकच्या बाटलीतला ऊर्जेचा. तुम्हाला आता पेंडुलमचा वापर शिकवेल, तो प्रत्येक गोष्टीत बघायला लावा. बघायला शिका. प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी, स्टीलच्या बाटलीतलं पाणी, एखाद्या वेगळ्या धातूच्या बाटलीतलं पाणी, हे तुम्हाला फरक देणार आहे. तर हे महत्वाचं. आता शिवसर्वोदय शास्त्र म्हणजे श्वासाचं शास्त्र. मग आपल्याला संकल्प लिहायचे. घरातील देवावर पिरॅमिड आणला तर चालेल का? घरातील देवावर? ऍक्च्युली म्हणजे देव्हाऱ्यावर लिहायचं होतं ते. ते देव्हाऱ्यावर झालंय असं झालंय. मग देव्हाऱ्याच्या काय म्हणायचं काय? नाही कळलं मला. घरातील मंदिर आहे की नाही देव्हारा, तर त्याच्यावरती प्लॅस्टिकचं पिरॅमिड आहे. तर ते रिचार्ज करण्यासाठी आणलं तर चालेल का? ऍक्च्युअली पिरॅमिड प्लास्टिकचं असूच नाही. मी आता तेच सांगते. पाण्याला पण प्लास्टिक वापरू नका. पिरॅमिडचं मेटल कधीच प्लास्टिकचं नकोय. कॉन्ट्रास्ट झालं ते. आणि ते पिरॅमिड आणू नका. ते आणू नका. सगळ्यात जास्त चांगलं कॉपर. घरातले पिरॅमिड नका आणू. तुमचं क्रिस्टल्स असतील तर आणा. क्रिस्टल्स म्हणजे काही असं बांगडे असतील, गळ्यातले असतील तर. कारण ते चार्ज होते. ह्याच्यामध्ये आता मी सांगते शिवसर्वोदय शास्त्र म्हणजे स्वर विज्ञान, श्वासावरचं विज्ञान. आता येताना 2 संकल्प लिहायचे. पहिली महत्वाची गोष्ट शिवसर्वोदय शास्त्र शिकायला येताना, की डिसिजन आहे ना फर्म घ्यायचा. आता मी तुम्हाला सांगितलं. महत्वाचं आयुष्यात इथून पुढं शिवसाधकांनी पाळायचं. कुठलाही डिसिजन महत्वाचा असू देत. मी येणार. पैसे जात नसतात कुठे. मी येणार, मला जायचंच आहे, दॅट्स ऑल. हे जर चंग बांधला आपण,
संकल्प म्हणतो आपण याला. तर काहीही ब्रह्मांडामध्ये आणत नाही. कारण जे काही होतंय आपल्या आयुष्यात ते आपल्यामुळे होतंय. आपल्या विचारांमुळे होतं, आपल्या ऊर्जेमुळे होतं. आपणच डोकं चालवतो हो. मुलांचं असन, मुलांचं तसन, माझं असन, माझं हे होईल का? आणि माझं ते होईल का? आपलं हे डोकं आहे. आपलं हे विचार आहे. मग याने काय होतं? याने तत्व बिघडतं आपलं. कशाचं बिघडतं? तर शुभस्य शीघ्रम आपण जे म्हणतो ना, सुरुवात करायचंच तत्व बिघडतं. मग आपल्या धर्मामध्ये आपण कुठलंही कार्य करताना तर बघतो, मुहूर्त बघतो. आणि त्या मुहूर्तावर गोष्टी करतो आणि इथे आपण चंचलतेत डिसिजन घ्यायचा नाही. प्रॉब्लेम येणारच आहे. हे आयुष्य आहे. एंड मोमेंटला गाडीत बसलेली सुद्धा प्रॉब्लेम येणार आहे. येणारच आहे. यायचंच नाही. तुमची ऊर्जाच ठीक नाहीये. तुम्हाला पिरॅमिड काय असं तसं लाभत नसतो. पिरॅमिडमध्ये आलेले पायरीवर आतमध्ये येऊ शकत नाही. इथपर्यंत हे सगळं कार्मिक आहे. आपण जसं म्हणतो मोठ्या तीर्थयात्रेला जाताना तो योग यावा लागतो. तसं पिरॅमिडला सुद्धा तो योग यावा लागतो. भले-भले पिरॅमिडमध्ये येतील, पण आतमध्ये येऊ शकणार नाही. मग त्यामुळे टेन्शन काय करायचं विचारांचं? आत्ताच आपण शंका आणून माझं हे होईल का? ते होईल का? ते मला मदत करतील का? गाडी मिळेल का? मला कोणाची सोबत मिळेल का? अजिबात नाही. म्हणून मग ते पैसे काही दिवस आधी भरायला सांगते, की त्यानंतर तरी निश्चलतेत या. निर्मल मन, निश्चल मन, बाकी सब मिट्टी है. माती आहे माती सगळी. निर्मळ शुद्ध मन आणि निश्चल मन पाहिजे. मग बघा खूप लोकांचे अनुभव आहेत तिथे. गाडीत पेट्रोल नसताना आलेले. उडत, उडत, उडत. मग हे सगळं त्यांना आधी शिकलेले होते. म्हणून मी जुन्या लोकांना येऊन देते. आता ही पहिलीच बॅच आहे, की सगळे नवीन आहेत आणि यात जुनं रिपीट करणारे आहेत. सुभाष सर आहेत आणि काही ते एक 5 जण आहेत. बाकी सगळे नवीनच लोक आहेत. तर ह्यामध्ये तुम्हाला या गोष्टी अजून माहिती नाही. अजून माझ्यापासून शिकला नाही. पण येताना म्हणून निश्चलतेत या. येताना सुद्धा बघा, आता एक निर्णय घेऊन झालं यायचं. आता शंका सगळे सोडून द्या. काही झालं तर पैसे तुमचे मिळणार. ते काय डुबत नसतात. दुसरी गोष्ट, की आता निश्चल राहा. आता तरी जे काही अडचणी येणार आहेत त्या गेल्यात, येणार नाहीयेत. भलं पिरॅमिडवरनं आल्यावर काय म्हणजे अडचण आली तर चालतं. तर हे एक बाळगा. एक स्थिर मनाने या. स्थिर मनात राहा. निश्चल मनात राहा. तर संकल्प लिहायचेत आता. 2 संकल्प लिहायचेत. पिरॅमिडमध्ये येणार आहे, तर पिरॅमिडकडनं मला काय हवं आहे? पिरॅमिड माझं काय करू शकतो ते संकल्प वेगळे लिहा. आणि शिवसर्वोदय शास्त्र मी शिकत आहे, तर माझे संकल्प वेगळे पाहिजेत. मग शिवसर्वोदय शास्त्राचे काय संकल्प पाहिजेत? तर हे ज्ञान आहे, उच्च ज्ञान आहे. या ज्ञानाच्या पलीकडे उच्च ज्ञान कुठलंच नाहीये ब्रह्मांडात. कुठलंच नाहीये. ब्रह्मांडात जे जे काही शास्त्र आहे, सायन्स आहे, विज्ञान आहे, ते सगळं या शिवसर्वोदय शास्त्रात सामावलेलं आहे. हे ब्रह्मांडाचं नॉलेज आहे. हे निसर्गाचं नॉलेज आहे. मग या नॉलेज घ्यायचा जर तुम्ही निश्चय केला आणि जर तुम्ही तो स्थिर ह्यानी केला असेल, तर आयुष्य बदलणार आहे. एका उच्च ऊर्जेला कनेक्शन होणार आहे. दीक्षा घेतल्यासारखं होणार आहे ज्ञान घेऊन. तर इथे मला या ज्ञानातनं काय करायचंय? तर हे ज्ञान कशाचं आहे? तर हे ज्ञान सगळंच आहे. मटेरिअलिस्टिक आहे, आध्यात्मिक आहे. हे तुम्हाला सगळं देऊ शकतं. केव्हा देऊ शकतं? जर नियम पाळले तर. मग नियम महत्वाचे 5 नियम आहेत. ते पहिला नियम काय आहे? तर जेवणाच्या वेळा. म्हणून लिहा तुम्ही आता. जेवणाच्या वेळा काही लोकं यायच्या आधीच तिथे ज्ञान घ्यायच्या आधीच त्यांनी नवरा-बायकोनी संकल्प बांधले, वेळा बदलल्या. तर तुम्ही आता तरी निश्चय करा. जेवणाच्या वेळा कशा पाहिजेत? निसर्गाप्रमाणे. सकाळी 11च्या आत आणि संध्याकाळी 6च्या आत, 6:30च्या आत. म्हणजे सूर्यास्ताच्या आधी. मग या जेवणाच्या वेळा बदला. आता तुम्ही लगेच तिथे डोकी चालवणार. माझा नवरा येत नाही, डबेन-डुबेन असतात, मुलांचे 10लाच, माझं कसं 10च्या जेवण होणार, आमचा नाश्ता, आमचं हे फलानो आणि असं तसं तसं करा विचार. मी जो तुम्हाला निर्णय सांगितलाय, महत्वाचा नियम सांगितलाय, तो कधी डोकं चालवू नका अशाला. लिहायचं फक्त, मला जेवणाच्या वेळा बदलायच्या आहेत, दॅट्स ऑल. मग नवरा बदलतो, मुलं बदलतात, ऑफिसचे लंच टाईम सुद्धा बदललेले आहेत. व्यवसायवाले सुद्धा डबा घेऊन जावं लागले. घरी नाही यायचं.
जेवण घरी करायचं बंद करू लाग. इच्छा ते मार्ग म्हणतो ना, तो तसा निघतो मार्ग. ब्रह्मांड तुम्हाला मदत करायला लागतं. तुम्ही स्थिर मनाने डिसिजन घेतले, संकल्प लिहिले, आता शिवसरोदय शास्त्र पाळलं त्या संकल्पावर, तर नक्की हे होणार आहे. म्हणून मग आता निश्चय करा. तुम्हाला जेवणाच्या वेळा बदलायला लागणार आहेत. तुम्हाला ध्यान एक कंपल्सरी आहे. ध्यान करायचंच आहे. नाहीतर मग शिवसरोदय शास्त्राचे रिझल्ट्स येत नाही. तिसरं म्हणजे मन प्युअर पाहिजे, स्थिर पाहिजे, निश्चल पाहिजे. निर्मल पाहिजे. निर्मल मन म्हणजे काय? तर आतून बाहेरून एक असणार. आता समजा मला प्रणिता चव्हाण मॅडमचा राग आला. मी त्यांना हो, 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 गोड-गोड, गोड-गोड बोलणार. हो, असं, असं, तसं आणि नंतर मग सविता मॅडमना फोन करणार आणि बसणार. "काय हो त्या प्रणिता मॅडम आहेत तशा? कशा बोलत होत्या बघा ना." हे निर्मलपणा झाला का? नाही. आतून एक, बाहेरून एक नाही. आता सासरकडचं कोणी आलं, तर आपण चहा नाही तर काही बोलणारच नाही, काही करणारच नाही. आणि माहेर चालू की काय करून काय नको. मग हे आणा, ते आणा, ते आणा. हे रंग असतात आपले. हा निर्मलपणा नाही झाला. सगळ्यांना सारखं नाही आपण ट्रीट करत. आपण आतून बाहेरून सेम नाहीये. राग आला, राग. ठीक आहे, नंतर परत प्रेम करा. परत त्या रागावर प्रेमाचे व्हायब्रेशन्स द्या. पण आलं मनात ठेवायचं आपण म्हणतो, राग गिळायचा म्हणतो, बरोबर आहे. मग राग गिळायचं तर मागं नाही टीका करायची. मग नाहीच करायची टीका. मग त्याला हे आणायचं, स्थिरता आणायची. सोडून द्यायचं, रिलीज करायचं. मग त्याच्यावर विचारही नाही करायचं. मॅडम बोलल्या मला, मॅडम बोलल्या असं. काही म्हणजे उदाहरण सांगते. ते निर्मल मन असेल तर फायदा होणार. आणि नियम श्वासाचं शिकणार आहात तर पाळायला नको का? मग ह्या गोष्टी लिहा. मग शिवसरोदय शास्त्र कधी पाळणार तुम्ही? तर एक उठल्यावर 5 मिनिटं लागणार आहेत. तो संकल्प लिहा. मी शिवसरोदय शास्त्राचे नियम उत्तम पाळत आहे. मला त्याचे भरभरून रिझल्ट्स येत आहेत. मला निसर्गाची साथ मिळत आहे. मी निसर्गाला चांगल्यापणाने जोडली गेली आहे. निसर्ग मला भरभरून देत आहे. मी श्वासाचे नियम दर आठवड्याला नवीन-नवीन पाळून वेगळ्या-वेगळ्या नियमांचा अनुभव मला प्राप्त होत आहे. माझ्याकडून नियम पाळले जात आहे. माझ्याकडून प्रतिपदा पाळली जाते. प्रतिपदा करावी लागते. अमावास्येनंतर येणारी, पौर्णिमेनंतर येणारी. हा नियम सगळ्यात जास्त महत्वाचा. मग ह्याच्यामध्ये आयुष्यात काय-काय हवं असतं ते सगळं मिळू लागतं. म्हणून लिहा. कारण प्रतिपदा पण कोणी पाळत नाही. ती वही सुद्धा कोणी उघडत नाही. ते श्लोक सुद्धा कोणी उघडत नाही. मराठीत आहेत श्लोक. संस्कृतमध्ये नाही दिलेले मी. संस्कृत आणि मराठी करून दिलेत. तरी उघडायचं नाही. तरी वही उघडायची नाही. नुसतं डोकं खायचं. मग 6 महिने होऊ देत, नाही तर वर्ष होऊ देत. मग त्या प्रतिपदाच्या वेळा चुकवायच्या, करायच्याच नाही. मग म्हणायचं मी ट्रॅव्हलिंगमध्ये होते, मी लग्नाला गेलते. अजिबात असं 6 महिने करायचं नाही. लिहा ते संकल्पात. माझ्याकडून 6 महिने प्रतिपदा पूर्ण पाळल्या गेल्या आहेत. यामुळं माझं निसर्गाचं नातं सुदृढ झालं आहे. 6 महिने तरी प्रतिपदा पाळायची. कडक. आणि मग जसं ध्यानाने आपल्या मनातलं व्हायला लागतं, तसं या प्रतिपदा पाळून निसर्गाला एकदा आपण जोडलो, की निसर्ग तथास्तु म्हणतो. काही मनात आलं तथास्तु, तथास्तु. मग त्याच्यासाठी 6 महिने प्रतिपदा पाळायला लागते. सर्वात मोठा नियम आहे प्रतिपदा. तो लिहायचा आता संकल्पात. मी प्रतिपदा योग्य पद्धतीने पाळते. कन्फ्युजन नको तिथे. कन्फ्युजन होतं लोकांचं. आणि कन्फ्युजन झालं तर काय तिथे सगळं श्लोकमध्ये आहे की दिलेत ना नोट्स. पण आपण ते उघडत नाही, वाचत नाही. तर हे लिहा सगळं. मग आता परत हेच झालं ज्ञानाचं. मग हे उच्च ज्ञान घेऊन करायचंच काय आपल्याला? तर सर्व सिद्धी मिळतात. मग तुम्हाला काय-काय हवं आहे? तुम्हाला आवड आहे का ज्ञानाची? म्हणजे या अशा प्रकारच्या ज्ञानाची आवड. तर ते बघा. ते सगळं लिहा तिथे. ते झालं. आता पिरॅमिड. पिरॅमिडचे संकल्प काय असणार आहेत? तर पिरॅमिड आपल्याला उच्च ऊर्जेत नेणार आहे. आपण खाली बसतो. वरती पिरॅमिड येतो. पिवळा तो पिरॅमिड आहे. खालचं जे हिरवं दिसतंय ना, हे बघा हे खालचं, ते लायब्ररी आहे. तिथे आपण वर्ग घेतो. म्हणजे 90% त्या वरच्या पिरॅमिडचा परिणाम खालच्या फ्लोअरला पण आहे. मग त्या पिरॅमिडमध्ये आपण बसतो 4 तास तरी.
आणि जेवायला वेगळ्या हॉलमध्ये जातो. तिथे तर सगळ्यात जास्त ऊर्जा आहे. म्हणजे पिरॅमिडच्या परिसरात ऊर्जा ही वाढणारच आहे. एकदा का गेटच्या बाहेर आपण ऊर्जा बघितली, गाडीतनं उतरल्या, नाही तर गाडीतच बघा. पण गाडीत हलणार आहे ना, त्यामुळे गाडीतनं उतरल्यावर बघा आणि मग गेटमधून आतमध्ये शिरा. मग नाश्ता होणार आहे. 8ला सगळ्यांनी जमायचंय तिथे. 8 ते 8:15 पर्यंत जमा. आपण सुरू करू. लवकर सुरू झालं तर लवकर निघाल. मी कोणाची वाट बघत नसते. मी 9ला सेशन सुरू करणार आहे बघा. त्यामुळे तुम्ही वेळेत 8चं टार्गेट धरून या आणि मग तिथे मौनात बसायचं. नाश्ता करताना थोडंसं बोललं तर चालेल. पण नाश्ता करायच्या आधी नाडी बघायची. नाश्ता करायच्या आधी नाडी बघायची. ती डावी नाकपुडी असेल तर उजवी करून घ्यायची. मग आता नाडी कशी बदलायची? डावी चवले तर पाणी प्या आणि उजवी नाकपुडी सुरू करा आणि उजव्या नाकपुडीवर नाश्ता घ्या. नाश्ता लाईट असणार आहे कारण आपल्याला ध्यान वगैरे करायचं असतं. मग जेवण असेल. तर मग हे तिथे हॉलमध्ये बसल्यानंतर पिरॅमिडला यायच्या आधी ऊर्जा बघून घ्यायची. मग आपण गेटमध्ये होतो तेव्हा काय ऊर्जा होती? मग आपल्याला आता हॉलमध्ये बसल्यामुळे किती ऊर्जा वाढली? मग पिरॅमिडच्या आधी किती ऊर्जा होती हे लक्षात ठेवा. मग एकदा का सेशनला बसलं, तर डावी नाकपुडी सुरू आहे. उच्च ज्ञान आहे, उच्च ज्ञान. उच्च ज्ञान ग्रहण करताना डावी नाकपुडी पाहिजे. नाकपुडी चेक करा. नाकपुडी चेक करायची कशी? तर हे अंगठे असे लावायचे इथे. आणि हे असे. कुठल्या नाकपुडीवर येतोय हवा ती नाकपुडी चालू. काही वेळेला शंका येते, अरे ही पण चालू आहे, ही पण चालू आहे, ही पण चालू आहे, ही पण चालू आहे. ती झाली सुषुम्ना, मधली नाडी. हे सगळं शिकणार आहात तिथे. पण आता तर बघा डावी नाकपुडी पाहिजे येताना गेटमधून पूर्ण वर्ग होईपर्यंत डावी नाकपुडी पाहिजे. उजवी नाकपुडी असेल तर गोड खायचंय काहीतरी. तर गोड बघा सातारकरांनी आणले पेढे तर तुम्हाला काम देते. गाडीने येणार आहेत सातारकर. एकानेच कोणीतरी ठरवून आणा. मग ते पेढे खायला उपयोगी होतील आपल्याला सेशनला. ज्यांच्या उजव्या नाकपुडे सुरू होतात आणि टाका बरं का ग्रुपवर, मी आणतो पेढे, मी आणते. म्हणजे डबल होत नाही. मग ते गोड खाल्लं की मग उजवी नाकपुडी असेल तर डावी सुरू होईल. तर हे महत्वाचं. तर मग तिथे नाडी पाहिजे आणि ऊर्जा पण चेक करायची सुरुवातीला बसलं की. पिरॅमिडमध्ये यायच्या आधीच तुम्ही बघणार आहात. मग अर्धा तास झाला किंवा पहिला ब्रेक झाला की लगेच ऊर्जा बघा. मग पिरॅमिडनी काय केलं ते लगेच कळेल. आपण पिरॅमिडमध्ये बसलोय 1 तास, काय ऊर्जा बदलली कळेल ना तुम्हाला काय करतो. आणि ध्यानाच्या आधी बघायची आणि ध्यान झाल्यावर बघायची. कारण ध्यानाने अजून वाढणार आहे. पिरॅमिडमधलं ध्यान तिप्पट फायदा देतं. त्यामुळे ऊर्जेत छान बदल होतो. हे सगळं ऑब्झर्व्ह करा म्हणजे पिरॅमिडचं सायन्स कळेल. कारण तुम्ही नवीन असल्यामुळे मी काही सगळं तुम्हाला काय सांगू नाही का वेळेला अवघड आहे ना. तरी आता माझं चॅलेंज आहे. या कोर्समध्ये मला ते मॅनिफेस्टेशन शिकवायचंय तुम्हाला. ते आठवण करा बरं का कोणीतरी. तर ते थोडंसं लक्षात ठेवा. आता पिरॅमिडचे संकल्प लिहायचेत आपल्याला. तर पिरॅमिड उच्च ऊर्जा केंद्र आहे म्हणजे आपल्याला हवं ते देणार आहे. मग पिरॅमिडमध्ये येऊन काय साधायचे ते संकल्प लिहा. मग तुमचे काही असू देत. भलं मुलीचं लग्न असू देत किंवा तुमचं काही लोन सँक्शन असू देत किंवा तुमचं कोणाची तरी भेट होऊन त्यांनी हो म्हणावं किंवा जागा खरेदी. मागं बघा त्या मॅडम आल्या आणि लगेच जागा तिकडं मिस्टरांनी खरेदी केली आणि फोन आला आणि मला गाडीतनं जाताना सांगतात. म्हटलं तिथे नको सांगायला तुम्ही. नाही म्हणे रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय कसं सांगायचं? मग या गोष्टी होतात. लगेच फोन असतात खणखणत आणि तिथे काही नेटवर्क नसतं. एकदा का तुम्ही हायवेपासून आत आलात की नेटवर्क बंद, तुमचं मोबाईल बंद, तुमचं WhatsApp बंद हे लक्षात घ्या. त्यामुळे आधीच्या सगळ्या सूचना नीट वाचायच्या सातारकरांनी. कशी गाडी आणायची आहे ते. ओळखीचं आलेलं असेल तर ठीक आहे. आणि मॅप लावून येऊ नका. Google मॅप लावून आलं की ते गावात नेतं. चुकणार तुम्ही हमखास. तर ते मी सांगते. त्या इन्स्ट्रक्शन ग्रुपवर टाकते. ते तसंच यायचं तुम्ही. आणि ह्या गोष्टी लक्षात घ्या. तर पिरॅमिडचे संकल्प लिहा. मग काय हवंय तुम्हाला? तर एक 2-4 गोष्टी लिहून घ्या. सगळ्या नाही म्हणजे तुम्ही सगळे संकल्प लिहू नका. मला हे हवं, ते हवं. 1, 2, 4 लिहा. त्याच्यातला एक संकल्प असा असू द्या, की घरी गेल्यावर काय हवंय आपल्याला? छोटंसं घ्या.
की घरी गेलोय आणि मावशी भेटायला आली. चक्क खूप मावशीची आठवण येत होती. एका दिवसात काय शक्य आहे तसं लिहा. किंवा घरी गेल्यावर सुंदर गिफ्ट मिळाली किंवा मिस्टरांनी स्वयंपाक करून ठेवला होता चक्क कधी नव्हे ते. मुलांनी स्वयंपाक करून ठेवला होता चक्क कधी नव्हे ते. किंवा हॉटेलचं आणलं होतं चक्क आपण आज गेलोय. असं छोटंसं काहीतरी एक विश अशी घेऊन यायची. ती आपण आंब्याच्या झाडाखाली करणार. तर तुम्हाला आंब्याच्या झाडाचंही महत्त्व कळेल. तिथे एक नियम शिकवणार आहे शिवसूर्योदय शास्त्राचा नियम आंब्याच्या झाडाखाली. तुम्ही लवकर आलात तर, नाहीतर मुकणार मग. उशीर झाला तर मग कसं काय एकदा पिरामिडमध्ये बसल्यावर कशाला आंब्याच्या झाडाखाली नेऊ? मग पिरामिडमध्ये तो नियम शिकवेल. पण आंब्याच्या झाडाचा बघता येणार नाही काय इफेक्ट येतो. वेळ मिळाला तर 5 मिनिटं लवकर आलं तर आंब्याच्या झाडाखाली खास बसा. तिथे पण ऊर्जाबद्दल काय करतो तो आंबा बघा. आंब्याच्या झाडाखाली खूप सुंदर ऊर्जा असते. आंब्याच्या झाडाखालचं ध्यानही खूप छान आणि आपला पिरॅमिड आम्राईत आहे, आम्राईत. सगळे आंब्याचा मोहर पण तुम्हाला दिसेल. मस्त वास येईल, सुंदर वातावरण आहे आणि या सगळ्या ऊर्जेत तो पिरॅमिड आहे. बाकी सगळी सागाची झाडं आहेत. टिक काउंटी प्रोजेक्टमध्ये टिक म्हणजे साग आणि एक सागाच्या झाडाचं महत्त्व जर तुम्ही वाचलं ऑनलाईन बघा तुम्ही कोणत्यातरी महावीर सारख्या कोणीतरी त्याच्या बायकोला काय अनुभव आले त्या सागाच्या झाडाखाली. मला तर ते आठवत नाही. पण एक झाड जर एवढं सागाची स्पंदनं देऊ शकतं, तर इथे केवढी झाडं आहेत. हे सगळं सागाचंच जंगल आहे. आणि या आपल्या पिरॅमिडच्या समोर एक छोटी टेकडी, त्याच्या मागे जलाशय, पूर्ण मोठा असा तलाव आहे तिकडे. म्हणजे जलदैवता आहे, वनदैवता आहे. सगळ्या कॉस्मिक एनर्जी, सगळ्या एनर्जी इथे अबंडन्समध्ये आहे पिरॅमिड. त्यामुळं मग एनर्जी इफेक्ट येणार. म्हणून एक संकल्प असा घेऊन या. आणि मी ज्यावेळेला म्हणेल घरी गेल्यावर काय हवंय त्यावेळेला तो संकल्प करून तो नियम पाळायचा. तर हे झालं संकल्पाबद्दल. आणि म्हणून मी नंतर घुसून देत नाही कोणाला. कारण आता बघा आज सुद्धा मी का जॉइन केलं सांगू का? ते सुजाता कदम मॅडमचे भाऊ. त्यांनी मला आधीच सांगितलं होतं, "भाऊ येणार आहेत, तुम्ही जॉइन करून घ्या." आणि मला जॉइन करताना सुद्धा बऱ्याच अडचणी येतात. तेवढं बिझी असते. फोन येतात, काहीतरी सारखं चालू असतं. मग काय राहून गेलं त्यांना जॉइन करून घेणं. आणि आज मॅडमचा फोन आला कालच्या कार्यक्रमाला ते जाऊन आले शाळेत. मग मला म्हणतात माझे भाऊ ना बघते मी आता ते WhatsApp बघत नाही, काही नाही. त्यांनी बघितलं नसेल सगळं ग्रुपवरचं. तर काय-काय मला विचारून घेतलं. म्हटलं अहो मीटिंग आहे त्यांची 3ला. म्हणे मी तुम्हाला ॲड करायला सांगितलं. म्हटलं माझ्या लक्षात नाही मी बघते ॲड आहे का. मग मी बघितलं तर त्यांना ॲड केलंच नव्हतं मी. मग पहिल्यांदा त्यांना पर्सनल मेसेज पाठवून दिलं. फी पण त्यांची भरायची राहिली होती. मग माझ्या मनाला जरा चुकल्यासारखं वाटलं. कारण सीमा माने मॅडमला म्हटलं, "नाही, नाही आता तुम्ही दगदग करू नका. पैसे पण नाही भरले. तुम्हाला यायचं असेल तर उद्या भरा. उद्या शेवटचा दिवस आहे." असं त्यांना सांगितलं होतं. मग तरी मला त्या म्हटल्या, "नाही आल्यावर मी भरते. त्या मॅडम येतात का बघू." म्हटलं, "नको मग तुम्ही अशा शंकात येऊच नका." त्यांना मी ग्रुपमधनं काढलंच होतं. परत मग माझं मन असं आहे बघा सगळ्यांनाच समानता. मग त्यांना लगेचच कारण त्यांना मी कसं नाही म्हणणार. आता सुजाता मॅडम एवढं काल काम करून आल्यावर मी लगेच माझं म्हणू काय? नाही, नाही, नाही. पण त्यांनी मला सांगितलं होतं ना जॉइन करा. म्हणजे चूक माझी होती ना. त्यांची पण आहेच आहे की त्या सरांची. सुभाष सरच आहे त्यांचंही नाव. मग त्यांची चूक आहेच आहे ना. त्यांनी नको का बघायला यायचं तर काय आपल्याला ॲड केलंय, नाही केलंय किंवा काय आपण बघायला. दोघांची चूक आहे. पण ठीक आहे. म्हणून मग मी त्यांना म्हटलं फी पटकन भरा आणि मग त्यांना ॲड केलं. मग या माने मॅडमना फोन केला. म्हटलं, "मॅडम भरा आता तुम्हाला आज बघा, आज भरला तुम्हाला यायचं असेल तर या." कारण त्या सरांना मी आज फी भरून घेतलं तर तुम्हाला का मी नाही म्हटले. असं केलं तर त्यांनी भरली. मग त्यांच्या दुसऱ्या मॅडमनी पण भरली प्रणाली मॅडमने. तर असं झालं. तर हे सगळ्यांना आपण सेम वागवलं पाहिजे. म्हणजे हे मनाचा सचोटीपणा ठेवला पाहिजे. हां, काही वेळेला चुकूनच मनात नाही आलं, लक्षात नाही आलं, तर ठीक आहे नॅचरली होत असतं ना. तर या गोष्टी. तर हे म्हणून मी आता आजपासून कोणाला घेणार नाही. आता संपलं. त्यातल्या त्यात आज कोणी पैसे भरले तर ठीक आहे, तरीही पण. कारण आता तुम्ही नवीनच आहात सगळे. तर अजूनही कोणी नवीन येणार असेल तर ठीक आहे. पण उद्यापासून नाही. कारण हे सगळे मीटिंग झाली ना. मीटिंगचं रेकॉर्डिंग द्या म्हणतात. मग काय असं काही नाही. ते काही नाही होत. तर हे सगळे संकल्प आज लिहा. आता येतानाच्या महत्त्वाच्या सूचना तुम्हाला सांगते, की कोणाला शंका आहे का? मी हे रेकॉर्डिंग बंद करून कसं यायचं सांगते. आत्ता मी काय बोलले त्यापर्यंत शंका आहेत का कोणाला? चॅट बॉक्समध्ये काय-काय पडलंय?
आता हे ओप्पो वगैरे कोण आहे अजून? आहे का ताई अजून कोण? ताई हा, 1 मिनिट. हा, बोला सर. नियम एक 3 पर्यंत समजले, चौथा आणि 5वा नियम समजला नाहीये मला. नसू दे एक ना, जेव तिथे आपण करणारच आहे. तिथे ओके, तिथे करणार ठीक आहे आहे ते ताई, नियम तुम्हाला लिहून देणार आहे मी. एक चालेल जस्ट चालेल. काय थोडस डोक्यामध्ये राहील म्हणून. जेवणाच्या वेळा पाळा, ध्यान करा आणि नियम पाळा. श्वासाचे नियम पाळले पाहिजेत ना. हे 3 नियम तर पाळा. आणि सचोटीपणा पाहिजे, सगळ्यांना सेमपणा, मनातून मनाची शुद्धता, निर्मलता, निश्चलता, ही 4 नियम झाले. मला तिथे जे येतात ते मी जास्त सांगते. व्यक्ती बघून तुम्हाला काय जमू शकतं त्यातलंही महत्वाचं आहे. तर तिथे मी हे नियम लिहूनच देणार आहे. कारण मग अनुभव आलेले आहे असं म्हणता तुम्ही. सगळ्यात महत्वाचा नियम वायू तत्वात काही करायचं नाही. निर्मल मन, निश्चल मन फिक्स घेऊन निर्णय राहायचं. निर्णयाला ठाम राहायचं. ठीक आहे. अजून काही शंका आहे का कोणाला?